नमस्कार. देशभरातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी संबंधितांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी या मागण्यांसाठी सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणात जाहीर पाठिंबा दर्शविणे तसेच त्यांनी उपोषण मागे घ्यावे या कळकळीच्या विनंतीसाठी माझे 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण सोमवार दिनांक 20 जुलै रोजी पौड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या जवळ मी उपोषण करत आहे. त्या उपोषणाला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा आणि देशात घडणाऱ्या या शैक्षणिक धोरणाविषयी आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. ह्यासाठी मी हे उपोषण करत आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी निगडीत असलेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणामुळे विद्यार्थी, पालक आणि संपूर्ण समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. अनेक वर्ष अथक परिश्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टांवर पाणी फेडणाऱ्या अशा घटनांमुळे देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतोय. विद्यार्थ्यांना न्याय मिळणे, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, निपक्ष आणि विश्वासार्ह राहणे ही शासनाची नैतिक व घटनात्मक जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे सुप्रसिद्ध अभियंता, शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते माननीय श्री सोनम वांगचुक हे नवी दिल्ली येथील जंतर मंतर येथे उपोषणास बसलेले आहेत. देशभरातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी जबाबदारी निश्चित व्हावी, या व्यवस्थेत पारदर्शकता यावी आणि एक जबाबदारी कुणीतरी याची स्वीकारली गेली पाहिजे या मागण्यांसाठी त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केलेले आहे. माननीय सोनम वांगचुक यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. त्यांच्या विचारांमुळे आणि कार्यामुळे देशातील लाखो विद्यार्थी प्रेरित झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या शिक्षण तज्ज्ञांचे आयुष्य देशासाठी अत्यंत मौल्यवान आहे. माननीय श्री सोनम वांगचुक यांच्या आंदोलनामागील उद्देशाला संपूर्ण नैतिक पाठिंबा व्यक्त करीत असून केंद्र शासनाने त्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक विचार करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी माझी अपेक्षा आहे. त्याचबरोबर देशाला त्यांच्यासारख्या विचारवंतांची आणि शिक्षण तज्ज्ञांची नितांत आवश्यकता असल्याने त्यांनी आपले उपोषण मागे घ्यावे ही कळकळीची विनंती करण्यासाठी मी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहे. माझे हे उपोषण पूर्णपणे शांततापूर्ण, अहिंसात्मक राज्यघटनेचे प्रत्येक नागरिकास प्रदान केलेल्या व्यक्ती स्वातंत्र्य व शांततापूर्ण आंदोलनाच्या घटनात्मक अधिकाराच्या चौकटीत राहून करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बाधा पोचणार नाही याची पूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो. माननीय श्री सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर केंद्र शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन देशातील विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास दृढ करावा आणि त्यांच्यातील सन्मानपूर्वक संवाद साधून त्यांचे उपोषण मागे घेण्यासाठी प्रयत्न करावे हीच या लाक्षणिक उपोषणामागील माझी प्रामाणिक भावना आहे. तरी या 1 दिवसीय लाक्षणिक उपोषणाची कृपया नोंद घेऊन आवश्यक ती प्रशासकीय दखल संबंधितांनी घ्यावी अशी मी कळकळीची विनंती संबंधित यंत्रणेला मी करतो. माझं हे उपोषण कुठल्या यंत्रणेविरोधात नाही, कुठल्या पक्षाविरोधात नाही. हे माझं उपोषण अराजकीय आहे. ह्याच्यात कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही आणि संपूर्ण हे कायद्याच्या चौकटीत राहून हे उपोषण मी करत आहे. आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा एवढीच मी आपल्याकडनं अपेक्षा धरतो. धन्यवाद. आजच्याला सोनम वांगचुक यांना संबंधित यंत्रणेने हॉस्पिटलाइज केलेलं आहे. तरीसुद्धा मी सोमवारी ठरल्याप्रमाणे 11 ते 5 20 तारखेला सोमवारी मी उपोषण करणार आहे. जरी त्यांना हॉस्पिटलाइज केलेलं असेल तरीसुद्धा ठरल्यानुसार ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या ठिकाणी पौडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ मी 11 ते 5
उपोषण करणार आहे हे संबंधितांनी सर्वांनी आवश्यक ती नोंद घ्यावी. हा पाठिंबा मला नसून हा शैक्षणिक धोरणाला त्या सोनम वांगचूक यांच्या कार्याला तो पाठिंबा असेल हीच भावना आहे. तर आपण सर्वांनी मी जे उपोषण करत आहे सोनम वांगचूक यांच्यासाठी, तर आपण सोमवार दिनांक 20/7/2026 रोजी येत्या सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पौड येथे तहसील ऑफिसच्या बाहेर तिथे मी उपोषणाला बसत आहे. सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये उपोषण करत आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं आणि आपण जे निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना देणार आहे त्या निवेदनावरती आपण स्वाक्षरी करावी ही माझी आपणास विनंती असेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.